नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मटन सूप बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा अर्धा किलो मटन घेतलेले आहे आणि मटन कसं हाडांचं घ्यायचं म्हणजे सूप चांगलं होतं। त्यासाठी बघा टोप गरम करत ठेवलाय, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि तेल चांगलं कडक गरम करून देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 3 लसणाच्या पाकळ्या बघा अशा कुटून घेतलेल्या आहेत। 2 मिरी आहेत ती, 2 लवंगा आहेत ती आणि 1 छोटा दालचिनीचा तुकडा आहे, 1 तेजपत्ता आहे आणि ह्याच्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे। कांदा चांगला मिक्स करून घेऊया। कांद्यामध्ये बघा हळद घालायची अर्धा चमचा, ही आपली घरची हळद आहे। ह्याच्या पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत। 3 प्रकारे दाखवलेत हळदीचे कसे कसे सोप्या पद्धतीने बनवायचे। आणि आता कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे, आपल्याला जास्त असा लाल असा भाजायचा नाही, अशा पद्धतीत भाजायचा जसं आपण मटणाचं कालवण वगैरे करतो ना तशा पद्धतीत लय भाजायचं नाही। त्याच्यामध्ये अर्धा चमचा बघा ही आलं खिसून घेतलेलं आहे ते टाकते आणि थोडंसं परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये हे मटण टाकायचं। मटण 2 ते 3 पाण्यानं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आणि मटण कसं ते पावसाळ्याचे दिवस असतात ना तर मटण सूप खायला चांगलं असतं, लहान मुलांसाठी, मोठ्या माणसासाठी, वयस्कर माणसासाठी। पाया सूप वगैरे, पाया सूपचे बी व्हिडिओ मी टाकणार आहे। आणि ह्याच्यामध्ये कसं तुमची जर लहान मुलांना तुम्ही जर पाजत असाल ना तर मग ती लवंग दालचिनी ते टाकू नका तुम्ही, कारण तिखट लागेल। तर ते चांगलं परतून घेऊ 1 मिनिटभर। परतून घेतलेलं आहे आणि गॅस बघा बारीक आहे। ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि 1 चमचा मीठ टाकायचं। हा बारीक आकाराचा चमचा आहे। आता हे मिठामध्ये आपल्याला चांगलं हे परतून घ्यायचं आहे। एकसारखं 2 मिनिट परतत जायचं। 2 मिनिट बघा मी एकसारखं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावर आपल्याला ताट ठेवायचे आणि गॅस एकदम बघा मी बारीक केलेला आहे। आपण हे सगळं पहिलं मीडियम गॅसवर केलं होतं, आता गॅस बारीक केलेला आहे। त्याच्यावर आपण एक ताट ठेवूया, कारण आपण खाली मीठ वगैरे लावलेलं आहे ना मटणाला, तर ते पाणी आपोआप सुटतं। आणि त्याच्यावर 1 मोठ्या आकाराचा ग्लास बघा भरून ठेवलेला आहे आणि गॅस बारीकच आहे। तोपर्यंत आपलं खाली मटणाला बी पाणी सुटते आणि वरचं पाणी पण गरम होते। 2 ते 3 मिनिटासाठी बारीक गॅसवर झाकून ठेवायचे। पाणी बघा गरम झालेलं आहे, मी खाली उतरून दाखवते बघा खाली मटणाला पाणी किती सुटलेलं आहे। अशा पद्धतीत जर पाणी सुटलं की नाही मटणाला मीठ लावल्यानंतर असं परतायचं थोडंसं, म्हणजे बाकी किती पाणी सुटलेलं आहे ह्याच्यामध्ये ना, म्हणजे मटण 1 नंबर चव लागते। आणि आता कसं थंडीच्या दिवसात हे हाडांसाठी वगैरे चांगलं असतं, तर आपण आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। आणि आता आपल्याला अजून पाणी ठेवायचे, कारण हे शिजायसाठी वरनं पाणी ठेवलं की नाही म्हणजे खाली चांगलं शिजतं। तर आपला गॅस ना एकदम बारीक आहे। आता ही तुम्हाला जर कुकरमध्ये जर करायचं असेल ना तर 6 शिट्ट्या करा, तुमच्या मटणाप्रमाणे करा। कधी 5 शिट्ट्यात बी शिजतं, कधी 6 शिट्ट्यात, पण बारीक गॅसवर, मोठ्या गॅसवर नाही। आता मी ह्याच्यावर पाणी ओतते। ताटामध्ये बघा आपण 1 ग्लास अजून पाणी ओतूया आणि आता बारीक गॅसवर आपण शिजवून देऊया। जसं आपलं हे होईल ना, गरम होईल ना, तसं पाणी त्यात आपण टाकत राहायचं। फक्त एवढाच ग्लास मी टाकणार आहे, ह्याच्यापेक्षा मी जास्त पाणी टाकणार नाही, कारण की खाली पहिलं पाणी बघा आपलं एवढं आहे आणि अजून पण पाणी त्याला सुटणार आहे। त्यामुळे हे पाणी गरम झालं की मी बारीक गॅसवर असं शिजवून देणार आहे। आता आपण हे मटण सूप शिजलंय का बघूया। तर आता आपण 1 ग्लास भरून पाणी ठेवलं होतं, तर बघा किती आटलेलं पाणी आहे, अर्ध्यापेक्षा कमी झालेलं आहे। ते खाली उतरून घेते मी आणि आपण शिजलंय का बघू। तेवढ्या पाण्यातच बघा बारीक गॅसवर मी शिजत ठेवलं होतं, पाणी किती आटलंय बघा त्यातलं। बघा किती मस्त शिजलेलं, एकदम चांगलं शिजलेलं आहे। आणि असं बघा पातळ असं असतं बघा, किती घट्ट झाले बघा। तर तुम्हाला जर ह्यात जर अजून पाणी टाकायचं असलं तर पाणी टाकायचं, कारण मुलांना वगैरे प्यायलाही चांगलं असतं। थंडीच्या दिवसात, पावसाळ्याच्या दिवसात हे चांगलं असतं, कारण हाडांसाठी हे चांगलं असतं। पाया सूप वगैरे हे सगळं चांगलं असतं, तर तुम्ही हे द्या। लहान मुलांना जर देत असाल तर लवंग मिरे वगैरे टाकू नका, फक्त कांदा आणि हेच टाका, फक्त मीठ, हळद आणि शिजवा, मस्त होतं। तो का अशा पद्धतीत झालेलं आहे। ही जर रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।